मग काय उपयोग आहे ह्यांचा? समधी काम अजून आम्हालाच करायला लागतील तर आवाज दिला तरी अजून आली नाही. असू दे ग. काय असू दे? चहा करायची अक्कल नाही. अगं जमल हळूहळू. मध्ये मध्ये चुरू बोलायचं बरं जमतंय. मम्मी अगं तिचा स्वभावच आहे, आपण जरा समजून घ्यायचं. आडलंय माझं खेटर. ती कोण महाराणी लागून गेली होय तिला समजून घ्यायला? जेडे, माझं डोकं सटकलं ना तर तिचं काही खरं नाही बघ, सांगून ठेवते. असं काय नाही हं. तू नुसतंच बोलतीस बघ. ए, पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष आहे मी. नुसतंच बोलत नसते मी. मग काय करणार आहेस? काय बी करू शकते मी. वय पण म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे काय बी. तिला कशी कामाला लावते ती बघ. इकडं आल्यावर वाटलं होतं जरा बरी वागल म्हणून, पण हिची नाटकं तर वाढतच चाललीत की. मम्मी ती लय स्मार्ट आहे, तुला नाही जमायचं. बघू कशी माझ्या समोर हुशार बनते ती. लय हुशार बनते ना बघ. आजपासूनच कशी कामाला झुकते ती. ती कशाला करते काम? तिचा बा करल. सवय नाही ना तर सवय होईल. यास्मिनच्या घरी जायची परमिशन बघू नंतर. मम्मी आता मॅडम येतील बघ माग माग. मामी हाक मारली का? फय काही चूक झाली का? वय हा, नाही नाही. तास झाला का मरते ऐकू आलं नाही वय? आलं पण मरू दे म्हणलं. वरडून वरडून गप बसल असंच ना? नाही नाही, ते जरा आवरत होते ना. मग जरा सकाळी लवकर उठायचं ना. लवकरच उठले होते की. मग उठून काय खोलीत बसायचं ठरवलंय का? आणि प्रत्येक गोष्ट तुला सांगायला लागते वय? हा नाही म्हणजे वय नाही म्हणजे उद्यापासून लवकर आवरते. तर उपकारच झाला आमच्यावर. एवढी कामं पडलेत आणि तुम्ही बसा आत खोलीत गुलगुलू बोलत. ए, काय विचारते मी? वय काय भय? जावा कामाचं बघा. हा उपकारच केलेत. जावा. अशीच कामाला झुकते का नाही बघ हिला. चांदणे सर माग. आहो चांदणे सर की माग. आहो हे काय गे चांदणे? अहो करायला काय झालं तुला? चालणे नाही मी हाय. तू आहेस वे? मी म्हणतोय चांदणीनं जाऊ गेलं. चांदीला बोलता येते वे? तेच म्हणतोय मी. चांदणीला बोलतात नाही, अहो कसं म्हणेल? तुम्हाला या घरात आहो कोण म्हणतं? मला कोणच नाही. कोण नाही? नाही. मग मी काय म्हणते? तू काय म्हणते? हा तू म्हणतेस की बरोबर. मग काय बोल की. ते परमिशन. काय? अहो मग अशी आतमध्ये सांगितलं होतं की परमिशन. हा ते वय. हा हा तर मग अहो मग द्या की परमिशन. हे बघ परमिशन तुला लगेच देऊ शकतो. सर माग. अहो मग द्या की. तू लेटर तरी दे की आधी. कसलं लेटर? परमिशन साठीच. परमिशन तर तुम्ही मला देणार, मग त्यासाठीच लेटर मी कसं काय द्यायचं? परमिशन मिळण्यासाठीच लेटर. ते कशाला? कशाला म्हणजे? हे बघ आर्मी म्हणलं की प्रोटोकॉल पाळावा लागतो. म्हणजे म्हणजे बघ सगळं नियमानं वागावं लागतं. तुला आता सगळं समजावून सांगायला लागलं तर सांगतो, पण परत सांगणार नाही, एकदा सांगणार. नीट लक्ष देऊन ऐक. कसं आहे, आमच्यावर जे अधिकारी आहेत, समजा मी कुठलं बी डिसिजन घेतला
तर ते मला विचारणार. म्हणजे समजा मी तुला परमिशन दिली जायची, तर त्यांनी मला ऐनवेळी विचारलं तर अशी कशी गेली, कुणी परमिशन दिली, तर मी काय बोलणार? त्यामुळे प्रोटोकॉल पाळावं लागतं बाई. पण ही तर तुमच्यावर कोण अधिकारी आहे? अगं कोण आहे म्हणजे? मामी आहे, मामा आहे, आणि सगळ्यात हाय कमांड जी. पण ते तुम्हाला असं कसं विचारणार? आणि विचारलं तर कसं आहे, आमच्या आर्मी सगळं प्रोटोकॉल होतं. पण प्रोटोकॉल म्हणजे काय? काय तुला प्रोटोकॉल म्हणजे माहित नाही? नाही. हा, इथं सगळा घोळ आहे वे, तरी म्हणतोय. हे बघ, प्रोटोकॉल म्हणजे नियम, म्हणजे प्रत्येक गोष्टीत नियम ठरलेले असतात. आपल्यात बी? मग काय आपल्यात बी म्हणजे? तुला करशील सांगितलं नाही वे? नाही, खरंच कोणी नाही सांगितलं. उलट यास्मीनच बोलली इथं यायच्या अगोदर परमिशन घे म्हणून. हा बघ, यास्मीला बी माहिती, तुला माहित नाही. खरंच मला माहित नव्हतं. हेच चुकतं तुमच्या पोरींचं. लग्नाच्या आधी घरचे म्हणत असते सगळी माहिती करून घे, माहिती करून घे, पण नाही, ऐकतच नाही ना तुम्ही. त्यामुळे ऐन टायमिंगला असा गोळ होतो. बर, आता काय करायचं सांगाल का? काय करायचं म्हणजे? तू लेटर दे आधी, मग बघू. वय, पण ते लेटर कसं लिहायचं? कसं म्हणजे? अगं तुला लेटर लिहिता येत नाही वे? घ्या, इथून सुरुवात आहे. हा, मोबाईलवर मेसेज पाठवायची सवय लागली ना. हे बघ, तू तर आर्मीवाल्याशी लग्न केलंयस, हा, त्यामुळे लेटर लिहायची सवय करून घे. तिकडे आमच्याकडे बॉर्डर मोबाईल नसतो, एका दिवस फोन करता येतो, नाहीतर लेटरच पाठवायला लागतो. त्यामुळे लेटर लिहिता आलं पाहिजे, कळलं? वय, पण आता सांगाल का कसं ते? म्हणजे बघ, सगळ्यात आधी जो कोणी ऑफिसर आहे त्याचं आधी नाव लिहायचं, मग परमिशन कशासाठी पाहिजे त्याचा विषय लिहायचा, आणि नंतर मग सगळं डिटेलमध्ये लिहायचं. कसं? म्हणजे बघ, लेटर हिंदीत लिहायचं, मराठीत नाही. म्हणजे हाँ साहब, आपने 11 यूनिट के लिए ये छापे के लिए इतना एम्यूनेशन चाहिए, ताकि जल्दी से जल्दी हम पोस्ट एक्वायर कर सके. तो श्रीमान, हम आशा करते हैं कि जल्दी से जल्दी हमें एम्यूनेशन मिले. असं सगळं नीट लिहायचं. हा, आणि वरती विषय असतो एम्यूनेशन मिळणे के हेतू, असं सगळं नीट लिहायचं. आपलं नाव, कुणाला लेटर लिहायचं त्याचं नाव, उजव्या कोपऱ्यात तारीख, कळलं? हा, म्हणजे शाळेत शिकवलं होतं तसं परवानगी पत्र लिहायचंय वय? हा, आता आठवलं शाळेतलं. बरोबर आहे. बरं बघ, जमलं लेटर लिहायला तर लिही, नाहीतर मग आता बघ